राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रतिवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो। यंदा रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तो साजरा करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी कळवले आहे। मात्र सदरचा माहिती अधिकार दिन साजरा होताना सत्य प्रकाशात आणण्यासाठी या कायद्याचा उपयोग करणाऱ्या पत्रकाराला धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे। पंढरपूर नगर परिषद संचलित लोकमान्य विद्यालय हे नाव परिचित असले तरी काळाच्या ओघात पुसट होत चालले आहे असे म्हणावे लागेल। शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग आणि गौरवपूर्ण इतिहास असलेली जिल्ह्यातील अनेक जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक अशी या शाळेची ख्याती। जिल्ह्यात सर्वप्रथम तंत्र शिक्षणाचा पाया घालण्यातही या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही। मात्र या उत्तुंग कार्याला काहीसे ग्रहण लागल्याची कुणकुण लागल्याने सत्य प्रकाशात आणून या संस्थेतील तंत्र शिक्षण विभागाचे आजचे सत्य प्रकाशित करण्याच्या हेतूने दैनिक अग्रणी वार्ताचे संपादक योगेश तुरेराव यांनी संस्थेच्या सद्यस्थितीची रीतसर कागदोपत्री आणि प्रमाणित माहिती घेण्यासाठी राज्य शासन माहिती अधिकाराच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज 19 ऑगस्ट रोजी केला होता। सदरची माहिती देण्याकामी पुढील कारवाई झाली असावी। त्यानंतर स्वतःला सदर संस्थेचे जनमाहिती अधिकारी म्हणवत एका व्यक्तीने 18 सप्टेंबर 2025 रोजी 6:15 एक कॉल केला। सुरुवातीला ओळख करून घेण्याच्या स्वरूपाचे बोलणे झाल्यानंतर सदर व्यक्तीकडून अरे तुरेची भाषा वापरत धमकावणीच्या स्वरूपात भाषा वापरण्यात आली। त्या 2 दिवसात सोक्ष मोक्ष लावू असे बोलण्यात आले। त्यामुळे दैनिक अग्रणी वार्ताचे संपादक योगेश तुरेराव यांनी सोलापूर शहर आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे। वास्तविक जनमाहिती अधिकारी यांनी त्यांच्या अभिलेखावर उपलब्ध माहिती देण्याबाबत पत्रव्यवहार करणे गरजेचे होते। मात्र त्याऐवजी त्यांनी मोबाईलवर कॉल करून विषय दुसरीकडे वळवला। एकीकडे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात सामूहिक माहिती अधिकार दिन साजरा करण्याची तयारी सुरू असताना घडलेला हा प्रकार माहिती अधिकार कायद्याबाबत काही शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी किती उदासीन आणि मुजोर आहेत याचीच प्रचिती देणारे आहे। याबाबत वंदे मातरम पत्रकार संघ, सामना या संघटनांकडूनही सोलापूर शहर पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले असून पत्रकाराला धमकावणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर घटनेत काहीही झालेले असते तरी सत्य प्रकाशात आणून समाजाच्या समाजमनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या वाईट गोष्टींवर प्रहार करताना चांगल्या गोष्टींचा पुरस्कार आणि प्रचार करण्याची भूमिका एक जबाबदार पत्रकार आणि प्रगल्भ वृत्तपत्र म्हणून बजावणार आहोत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।